बरं सगळ्यांना हाय नमस्कार. तर आता आम्हाला प्यायला पाणी नाही, त्याच्यामुळं आम्ही प्यायचं पाणी आणायला चाललो. आणि आता कसं आहे माहिती का, उन्हाळा आहे त्याच्यामुळं का पाणी भरपूर प्यायला लागतं. एका टायमाला अन्न नसलं तर चालतंय, पण कसं पाणी तर लागतंयच. तर आता विजय दादा पण नाही आणि त्याचे पप्पा पण नाही तर घरी. तर म्हणलं आता चला आता पाणी आणायला जावं. आणि मी आणि तिथे निघालो पाणी आणण्यासाठी. हे बघा, हे बघा आता आम्ही पाण्याला चाललो. इकडं बाटल्या आहेत, हे बघा इकडं. आणि रस्ता तर बघा कसला आहे. लय भारी रस्ता बरं. आणि जरा बरा तर झालाय, पहिलं तर लय खड्डे 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 होते. तरी आम्हाला ह्या गावामध्ये बिस्लरीचं पाणी नाही भेटलं, पाईपलाईन तुटलेली होती. बरं वाटलं का हापसा? कधी हापसलीस का नाही? गागर देवलीस का? हा, मला बी लय दिवस झालं माझ्या हापस. ये हापस ते. थोडं थोडं यायलंय. देऊल जड चाललं. अर्धी भरली की मी अर्धी भरली आता. बरोबर. लय पाणी आहे हापशाला, गाव सारं इथलंच पिते. गागर भरून घेतलो आता. आता हे बाटल्या तरी काढण्याच आहेत. आता घराकडे चाललो. का सांगू का, हे बाटल्या आता ते बिस्लरी पण जाय त्याच्यामुळे. घागर भरून घेतलो. आता हे बाटल्या रिकाम्याच आहेत. तिथल्या पाण्याची मोटर बंद पडली आहे म्हणून, काहीतरी झाले म्हणून बिस्लरीच्या पाण्याला. तर आता आम्ही हे बाटल्या सगळ्या रिकाम्या ठेवून आणि हे घागर तेवढी भरलेली आहे. आणि हे बाटल्या आता आम्ही आता ह्याला निघालो, आता दुसऱ्या गावाला. तर हे बघा आता आम्ही दुसऱ्या गावाहून आलो आणि म्हणजे नागराळहून आलो आता आम्ही. आणि आमचं घर इथंच आहे. हे बघा, परत आता आम्ही इकडे जाणार आहे. पुढं आता दुसऱ्या गावाला जाणार आहे पाण्यासाठी बिस्लरीच्या. हे बघा इथं बॉटल्या आहेत सगळ्या. तर आता आम्ही का बिस्लरीच्या पाण्यासाठी पंढरपूरला जाणार आहे. तर बघा हे आम्ही निघालो आता दुसऱ्या गावाला. तर आमचं तर घर पाठीमागेच गेलं. आता आम्ही दुसऱ्या गावाला चाललो. जास्त काही गाव लांब नाही, आता जवळच आले. थोडंच आहे लांब, आता थोडं थोडं दिसायला लागले आता. हे बघा, तर आता आम्ही पटकन जाऊन पाणी घेऊन येतो. आणि प्यायचं पाणी तर लागतंयच पिण्यासाठी. ते बंदी आणण्यासाठी गेली आहे दीदी. आणि मी इथंच बसली होता ऑटोमध्ये. हे बघा इकडे पाणी आहे.
आम्ही दुसऱ्या गावाला गेलो होतो, त्या गावात काही पाणी नाही मिळालं आणि ह्या गावात आम्हाला पाणी मिळालं बिसलेरी. आता आम्ही जाऊन घरी ते माठात टाकणार आणि मग दिवसभर पेणार. का सांगू का, अन्न कमी आणि पाणी जास्त लागले त्याच्यासाठी. का म्हटलं आता अगोदर पाण्याची सोय करावं आपण, म्हणून त्याच्यासाठी आम्ही दुसऱ्या गावाला जाऊन 2 गावं फिरलो बरं आम्ही, 2 गावं आणि पाणी अखेर शेवटी आणलोच. बरं ते पण दिदी होती म्हणून चाललंय, नाहीतर मग विजयदादाची वाट बघत बसावं लागलं असतं आम्हाला पाण्यासाठी. बरं तर दोघं बी कामावर येतं म्हणून त्यांना काय नाही म्हणलं आपलं आपण आणावं जाऊन. त्याच्यासाठी मग आम्ही दोघी जणी मायलिकी जाऊन घेऊन आलो पाणी आणि दिदीची साथ मिळाल्यामुळं झालं. हे बघा इकडं बाटल्या भरलेले आहेत हे तिन्ही पण, आणि ते म्हणजे हे जर नाही मिळालं तर आम्ही त्या हापशाच्या पाण्यावर भागणार होतो, पण आता आम्हाला बिसलेरीचं पाणी मिळालंय त्याच्यासाठी आता आम्ही काही हापशाचं पाणी नाही पिणार, आता बिसलेरीचंच पिणार आहोत. आता आम्ही आमच्या गावात पोहोचलो बघा. हे बघा इथं ट्रॅक्टर कसं उभा केलंय बघा आणून खताचं, तर आम्हाला एवढंच त्या जाग्यातून जावं लागतं. तर उन्हामध्ये भरपूर हैराणी झाली आणि पण हैराणी झाली. 2 गावाला गेलो पण आम्ही पाणी घेऊनच आलो बरं बिसलरीचं. तर तुम्हाला आमचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. आता माठ भरलेला आहे इथं, आता त्या आहेत ते बाटल्या पण घेऊन येते 2, मी पण आणू लागते. हां हो. तर आमचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईबर करा. चला मग भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय सगळ्यांना.